नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गबगार कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार इतक्यात हे सरदार उठला बोलला हम लाएंगे शिवाजी को आणि त्यांनी विडा उतरला नाव द्यायचं अफजल खान नाव द्यायचं अफजल खान रीता जागतात जणू सैतान रीता जागतात जणू सैतान खान बोला छाती ठोकून शिवबाला टाकव चिडून हा 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 एवढंच बोलला काय वाटेत भेटीत आला चिडीत ठेकीत खानाची सेना निघाली गावे लुटली देवळं उद्ध्वस्त केली आया बहिणीची आबरू उठली कोण कोण रोखणार हे वादळ आता शिवाचं काही खरं नाही इकडे निजाम तिकडे मोगल पलीकडे इंग्रज जो तो हेच बोलू लागला राजाची सेना मुठभर खानाला कसा ठोकणार काय लढवावा उडणार चिंतेत पंत सरदार असे वागिनीत तो छावा ऐकणी मालक साठे छावा डोक्यात गणी विकावा भेटीचा धाडला सांगावा प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावं खानानं हसत कबूल केला दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजेचे कान मुतेजी ते असं नाही जाणीव शक्तीची अंतरी काय कल्पना युक्तीची खानाच्या भेटीसाठी महाराजांनी भेटीसाठी छान उभारीला लक्षीदार सामी आण्याला आला या सामी आण्या खंडवले ते डुलत आला शेरबंडाच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला राजाला पाहून खान म्हणतो होता आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ आओ खान हाक मारी तो हसरी रोकून नजरा गहिरी गिरहाजी खानाला राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला खानदाभिमान मानेला कटारीचा वार त्यांनी केला खरखरा वादळ झाला चिलखतवते अंगाला खानाचा वस्तू गेला खान येडवडला इतक्यात पोटामध्ये विश्व धकवाला वाघनाखांचा मारा केला टाळा फाडलं पोटाला टाळा गेला खानाचा पोटाला भैराला जी छत्र